छान अशा पायऱ्या केल्यात खिंडीपर्यंत जाईपर्यंत. आजूबाजूला असा सुंदर सह्याद्री पसरलेला आहे. आणि आता आपण पावनखिंड जी बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी पाहण्यासाठी सर्वजण निघालो आहोत. आता आपण त्या दिशेनेच वाटचाल करीत आहोत. असे सर्व कळवणकर कुटुंब, देशमुख कुटुंब, कोलवाळकर कुटुंब, कारकर कुटुंब असे सर्वजण आता बाजीप्रभू देशपांडे यांची समाधीच्या तिकडे जात आहेत. अतिशय मनापासून एक आनंद आणि एक चांगली भावना आमच्यापाशी व्यक्त होत आहे की बाजीप्रभू देशपांडेंनी एवढं इथं जो गड सर केला, जी खिंड लढवली, ती लहानपणी पुस्तकात आम्ही वाचली होती, परंतु ते आता आम्हाला प्रत्यक्षात त्यांच्या समाधीचं दर्शन होते. हा याच्यापेक्षा आम्हाला आज मोठा आनंद आणि समाधान आज आम्हाला इथं वाटत आहे. थँक्यू. तुम्ही आधी बोलत गेलो मला हे आता आलो आपण बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे. मगाशी जे आपण स्कूल बसेस बघितल्या होत्या, ही सगळी स्कूलची मुलं दिसत आहेत तिथे. ही जी समोर समाधी दिसतीये, हे वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांची आहे. त्यांच्या स्मृती सर्वात बांधलेली आहे. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या ज्ञात